त्यानंतर या LED स्क्रीनवरती आम्ही दाखवणार आहोत। मी विनंती करतो सर्वांना ते आदरणीय प्रभाकर कदम साहेब यांच्या आणि अर्थातच मंडळी उपस्थित आहेत, प्रत्येकाच्या उद्याच्या टप्प्यामध्ये सामील आहेत, प्रत्येकाच्या काही आठवणी आहेत। अशाच काही आठवणी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बंदिस्त केलेल्या आहेत। त्या आठवणी आपण यानंतर या नमस्ते। सगळीकडे दर्शन केले, 12 ज्योतिर्लिंगापासून तर 4 गावापर्यंत सगळ्या कदम फॅमिलीला दर्शन करून आणले। आणि दर्शनामध्ये माझ्या लग्नाला 35 ते 40 वर्ष होत आले, पण त्याच्या लक्षात कधी आलं नाही आपल्या लग्नाची तारीख काय आहे, आपली इन्व्हर्सरी काय आहे। ही सगळी इन्व्हर्सरी माझी ह्या समाजकार्य आणि देवकार्य आणि सगळ्या गावातील सगळ्यांचे कुठलं पण काम असो, कुठलं पण काय असो, ते दडालेले उभा असो, स्वतःची तब्येत खराब असताना ते बोलायचे माझी तब्येत बरी आहे असं सांगून वेळे ऑफिसला जाणं, हॉटेलवर जाणं। समाजाचा कुणाचा फोन आला तर त्यांचे पायाने त्रस्त झाले असताना ते जाऊ नाही शकले तरी ते मला बोलणार, आज ते सातारचे लोक खूप वाट बघतील, तू जाते का, तू जाऊ नये असं करून पायाने त्रस्त होत असताना सुद्धा त्यांनी मला पाठवलं। औरंगाबादचे लोक वाट बघतील तर तू जाऊ नये असं मला बोलताना आम्ही तिथं आम्ही मी हजर राहिलो। त्याचप्रमाणे त्यांचं समाजाला एवढं योगदान त्यांनी दिलं असताना माझा मुलगा आशिष भाऊ कदम सगळ्याच महाराष्ट्रातून फोन यायला लागले त्याला का आज रमाकांतचं योगदान दिलंय, समाज पोरका झाला, आमचा आधारस्तंभ गेला, आमचं कार्य करणारा आमचा सूर्य मावळला। आता आम्ही काय बोलायचं। संत गाडगे बाबांचे कार्य, वडिलांचे योगदान बघून माझा मुलगा आशिष कदम याची महाराष्ट्र परीट धोबी समन्वय समिती याचं पद त्याला सोनटेके साहेबांनी फोन केला, समाजातील सगळ्यांनी लोकांनी फोन केले, समन्वय समितीचा प्रमुख असं समजून तो पदावर तुम्ही पद घेताल का। सोनटेके साहेबांचा फोन आला का ते ताई आशिष तयार आहे ना। एक क्षणभर विचार न करता अक्षय तृतीयेच्या दिवशी, या सोन्याच्या दिवशी त्याला वडिलाच्या जागावर पद मिळाले। आणि माझं शेवटी आईला आनंद होतो, आईचं ऊर इतकं भरून आलं की शब्द नाही। मी या आनंदाच्या भरात हसावं का रडावं, त्याला कुठल्या प्रकारे त्याचं स्वागत करावं, पण वडिलांच्या दुःखामुळं मी सगळं आवडलं। मी मुलासाठी पाठीशी उभी राहून 1 महिन्याच्या आतच 1 महिना पहिला झाल्यानंतर त्याच्या पाठीशी उभी राहून ऑफिसला त्याच्या जायला लागले। त्याच्या पाठीशी मी हसतच अशी उभी राहील आणि त्याच्या जवळ ते माझ्या खुर्चीच्या जवळ बसलेले आहे। मला रोज भास होतो, त्यांच्या उठल्याबरोबर त्यांच्या फोटोला मी नमस्कार करून सांगते, जे पण काय तुम्ही कार्य, जे पण काय सोडून गेले आहे त्याची फक्त मला आणि माझ्या मुलाला सांभाळायची ताकद द्या। त्याचप्रमाणे आणि सगळ्या कदम फॅमिलीला त्यांनी सगळ्या भावंडांना, सगळ्या 12 मुलींना सगळ्यांना चांगले संस्कार दिले। सगळ्यांना जे कदम फॅमिलीचा आमचा सगळेजण प्रत्येकाच्या तोंडात भाऊ अजून पाहिजे होते, मुलांच्या तोंडात, भावाच्या तोंडात आमच्या कदम फॅमिलीचा आमचा राजा गेला। सगळे बोलतात, महाराष्ट्रातून फोन येतात, आमचे सगळे दैवत गेले, अमरावतीवरून सगळीकडून महाराष्ट्र ताई आमचे दैवत गेले। प्रत्येक महिन्याच्या आधी मला 4 दिवस फोन येतात, आम्ही त्यांचं मासिक जेवण घालणार आहे, सगळीकडून फोन येतात। सगळ्यांनी असं म्हटल्यानंतर मी काय बोलायला पाहिजे। माझा तर कुंकवाचा सौभाग्याचा माझा सोन्याचा जसं टिळा गेला, मी काय कुणाला सांगणार। तरी सुद्धा मी सगळे फॅमिली सांभाळून घेऊन घेण्यासाठी सुनेला, मुलाला सगळ्यांना सांभाळून घेते। आणि त्याप्रमाणे त्यांचे एक पण खाण्याचं, त्यांचे सून आणि मुलगा ते पण सगळे त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते। भाऊ पण त्यांचे सगळे, भाऊ जे बोलते पोरांना काय सजेशन पाहिजे असं, पहिला भाऊंकडे चला, पहिला भाऊंचं ऐका। आणि कुठून मी बाहेरून येत असताना त्यांनी असं बोलायचं, गौरी जेवायला काय केलं, पण तिने बोलायचं, पप्पा तुम्हाला काय खायचंय, अगं मला हे खायचं आहे,
ती शब्द खाली न पडता ते बनवणारच. पप्पा तुम्हाला काय बनवलं पाहिजे मी ते बनवते. मग ती वेळ भरणार नाही. 9:30 वाजले 10 वाजले पप्पा किती पण अंतरावर असणार ती बनवून लगेच त्यांच्या पुढे ठेवणार. अशा त्यांच्या या सगळ्या मेने सुचून आपण सगळ्या सून गौरी तू काय केलं दिवाळीला हाच शब्द त्याच्या शब्द ऑफिसमधून आलेला म्हणायचं वाटायचा. मुलांना मारायचे हानी परी पहिला जेवायला आले झोपून उठल्याबरोबर आणि मला हा शब्द कानामध्ये ते गेल्यामुळे सारखा तुमतो. मला कधी लग्न झाल्यामुळे त्याने रेखा हा शब्द कधी हात मारले नाही. फक्त राणी जेवायला तर राणी उठल्यापासून त्यांच्या 4 हात मला राणी राणी हा शब्द माझ्या हाती करतो. ईश्वराचरणी हीच प्रार्थना करेल. सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. जे आपल्याला आवडते ते देवांना पण आवडते. त्यांनी आम्हाला असा सहवास करून गेलेले सगळ्यांना क्षणाक्षणाला प्रत्येकाला अशा आठवणी ठेवून गेलेले का मी त्यांना विसरू शकत नाही. अजूनही मला असं वाटतं की ते माझ्याबरोबरच आहे. सकाळी उठल्यानंतर तर रात्रीपर्यंत घरी गेल्यानंतर असा भास होतो की ते मला हाका मागतात तर ते आम्हाला बोलतात की जेवायला चल. त्याचप्रमाणे मला कुठल्याही त्याचप्रमाणे मला जे त्यांनी मला जसं ठेवलं त्याप्रमाणे मला माझा मुलगा भाऊ त्याचप्रमाणे वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन कुठल्याही प्रकारचं सगळ्यांना सांभाळून सर्वांच्या सुखदुःखात कुठल्या पण कार्यक्रमामध्ये हजर राहून कुठल्याही कार्यक्रमात सुखदुःखाला तो हजर राहून वडिलांच्या पायावर पाय देऊन सर्व कार्य करीत आहे आणि तो करीत राहील. ही मी सर्वांना ही माझ्या मनाला एक आणि मला खात्री आहे. आज या ठिकाणी आलेल्या सगळे समाज बांधव महाराष्ट्रात आलेले कार्यकर्ते आणि नातेवाईक आणि सगळ्या पाहुणे मंडळांचे मी आभार मानते. सुखात सगळे असतात परंतु दुःखामध्ये फार कमी लोक असतात. परंतु तुम्ही आज आमच्या दुःखामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि असेच आमच्या कदम कुटुंबावर तुमचे प्रेम असू द्या. नमस्कार. मी श्रद्धा पण पप्पांची गौरी. मी काय बोलू काय शब्दच नाही ठेवले पप्पांनी मला बोलायला. माझी आणि पप्पांची जोडी म्हणजे शेफ आणि पप्पा माझे खवय्ये. मी काय पण करू दे पप्पा मला बोलणारच की गौरी जाम भारी. खूप आवड माझ्या सासऱ्यांना. मी म्हणजे पप्पांची 5 स्टारची कूक. मला आवडायचं त्यांच्यासाठी करायला. माझ्या सासऱ्यांची गोष्टच वेगळी. त्यांचा सारखा माणूस न कोणी होणार ना कोणी आहे. आमच्या कदम खानदानाची शान आणि मान आहेत ते. मला तर खूप घर खायला होते. गौरी गौरी आवाज माझ्या कानी पडतो. जर काय पप्पा मला हाकच मारतात आहे पण काय तो त्यांचा आवाज आणि त्यांचं बोलणं हे सगळं राहूनच गेलं. मी किती बोलू तेवढं कमी आहे आमच्या पप्पांबद्दल. पप्पा आमचे हार मानणारे नव्हते. ते नेहमी मला बोलायचे की गौरी मला 100 पार करायचे आहे पण मला असा डॉक्टर असा डायटिशियन शोध की तो मला खात्री देणार की तो मला 100 पार करणारच. आणि ती त्यांची हिंमत त्यांची जी आशा होती जगण्याची ती राहूनच गेली. त्यांच्याबद्दल मी किती बोलेन ते कमीच आहे. मला 1 तास 1 महिना 1 वर्ष कमी पडेल पण मी मनापासून देवाला सांगते जिथे तुम्ही आहात तुमच्या आत्म्याला शांती लाभो हेच माझे मागणे आहे देवाला. आरसा आणि मन दोन्ही सारखेच. फरक इतकाच की आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसतात. नमस्कार. मी रिशिता पण बडे पप्पाची परी. मी माझ्या बडे पप्पांना किती मिस करते हे मी बोलू शकत नाही. त्यांच्यावरचे प्रेम माझ्या मनात आहे. बडे पप्पा मला नेहमी परीबाई बोलवायचे. ते परीबाई व वाक्य मी खूप मिस करते. रोज गुड मॉर्निंग असो किंवा माझी एक्झाम असेल तर बेस्ट ऑफ लक हे चांगले शब्द नेहमी कानी पडायचे. खूप बरं वाटायचं. बडे पप्पा बोलले ना तर माझा पेपर चांगला जायचा. आज हेच शब्द आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कान तरसत असतात. असं वाटते की आता बडे पप्पा बोलतील आली माझी परीबाई. मिस यू बडे पप्पा. यू विल ऑलवेज बी इन आवर हार्ट्स. नमस्कार. मी हनी. माझे बडे पप्पा ते माझेच. मी देवाला रोज विचारतो की माझे बडे पप्पा मला असे कसे सोडून गेले. त्याचे उत्तर मला देवाकडून मिळत नाही. माझे बडे पप्पा माझे खूप जीव की प्राण होते आणि त्यांची जीव माझ्यावर खूप होता.
ते माझे खूप जवळचे मित्र होते आणि ते माझी सगळी हाऊस मौज करायचे. आता माझी हाऊस मौज कोण करणार? आला आणि हे शब्द, आला माझा राजा बेटा, ये जेवायला ये माझ्याकडे. बडे पप्पांचे हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान पायटूळ होतात, पण शेवटी माझे डोळे बडे पप्पांची वाट पाहत राहतात. मिस यू बडे पप्पा, लव यू. तशा अजून बऱ्याच आठवणी आहेत खरं म्हणजे स्क्रीनवर बघायच्या आहेत. पण आशिष भाऊ, त्याआधी आपण एक जी डॉक्युमेंटरी या ठिकाणी बनवली आहे, संपूर्ण जीवनाचा आढावा घेणारी डॉक्युमेंटरी आहे. छोट्याशा कमी वेळेमध्ये साहेबांविषयी जास्तीत जास्त आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण हे डॉक्युमेंटरी या ठिकाणी पाहूया. काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्या कर्तृत्वाचा सहज आढावा घ्यायचं म्हटलं तर लक्षात येतं ते वाटतं तेवढं सहज नसतं. अशा व्यक्तींच्या आयुष्याची वर्षे कमी असतील कदाचित, पण अनेक जन्म घेऊन सर्वसामान्यांना जे जमणार नाही ते अल्पायुष्यातच ही असामान्य माणसं करून जातात. समाजासमोर असा आदर्श ठेवतात की त्यांच्यातला एक जरी गुण आपल्या अंगी आला तर आपणही यशाच्या वाटेवरून चालू शकतो, असा आत्मविश्वास सर्वांमध्ये जागा होतो. अशाच एका असामान्य आदर्श आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाची ही कहाणी, रमाकांत महादेव कदम या हिमालया एवढ्या कर्तृत्ववान व्यक्तीची कहाणी. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मुंबई नजीकच्या भाईंदर इथून या कहाणीची सुरुवात होते. एका सर्वसाधारण गरीब कुटुंबात रमाकांत कदम यांचा जन्म झाला. भाजीपाला विकून कुटुंबाचं भरण पोषण करत होते. कुटुंबियांची ही धावपळ लहानपणापासूनच रमाकांत कदम पाहत होते. आपण लहान असलो तरी शिक्षणाबरोबरच आपल्या वडीलधाऱ्यांना आपण मदतही करायला हवी याची जाणीव लहानपणापासूनच त्यांना होती. किंबहुना प्रचंड मेहनत करण्याचं बीज येथेच रुजलं असावं. मग काय, लहानगा रमाकांतही तयार व्हायचा. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन नव्हे, आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून. वडील महादेव श्रीपाद कदम आणि आई नर्मदा महादेव कदम यांनी अत्यंत हलाखीत भाजीपाला आणि फळ विक्रीचा व्यवसाय केला. मुलं शिकावीत म्हणून प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. खूप कष्ट उपसले. जगण्याच्या या संघर्षात मुलांवर माया आणि उत्तम संस्कारांचा हातही हळुवारपणे फिरत होता. आई वडिलांकडून मुलाला जगण्याचा एक अत्यंत महत्वाचा पैलू गवसला, तो म्हणजे जिद्द. याच जिद्दीतून घरातली मुलं शिकली आणि बघता बघता स्वतःच्या पायावर उभी राहिली. परिस्थिती हळूहळू सुधरत होती. भाजी आणि फळांच्या व्यवसायानंतर आता चष्म्याची फ्रेम तयार करण्याचा कारखाना सुरू करेपर्यंत यशाने झेप घेतली होती. परिस्थितीचे असंख्य चटके सोसल्यानंतर आता नजर प्रत्येक टप्प्यावर फक्त यशाचा शोध घेत होती. लवकरच स्टीलची भांडी तयार करण्याची कंपनी कदम कुटुंबियांनी सुरू केली. वडिलांचा धंद्यात चांगला जम बसला. हीच वेळ होती नव्या क्षेत्रात भरारी घ्यायची. हे लक्षात येताच वडिलांनी भाईंदर पूर्व येथे जमीन खरेदी केली. कदम कुटुंबियांनी पदार्पण केलं इमारत बांधकामाच्या व्यवसायात. इमारत बांधकामाच्या व्यवसायात रमाकांत कदम यांनी सुरुवातीपासूनच जातीनं लक्ष घातलं. सचोटी आणि मेहनतीनं या क्षेत्रात आपण प्रचंड यश संपादन करू शकतो याची खात्रीच त्यांना होती. याच आत्मविश्वासाच्या बळावर रमाकांत कदम या क्षेत्रात अत्यंत मनापासून ग्राहकांचं हित जपत काम करत राहिले आणि म्हणूनच अल्पावधीतच ते मीरा भाईंदर मधील एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले. आपल्या घरकुलाचं स्वप्न सत्यात उतरवणारा एक आपला माणूस म्हणून रमाकांत कदम ओळखले जाऊ लागले. व्यवसायातील इमानदारीमुळे रमाकांत कदम पाहता पाहता समाजप्रिय झाले. तेही समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी दिवस रात्र झटू लागले. वडिलांचा समाज कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळू लागले. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो ही भावना त्यांनी अखेरपर्यंत जपली. व्यवसाय सांभाळून समाजाच्या विविध कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत नवीन, तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत समाजासाठी, समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहकार्य करण्यात रमाकांत कदम नेहमीच अग्रेसर राहिले. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक कार्याची त्यांची तळमळ शब्दात व्यक्त करता येणार नाही.
कर्तव्यापासून कधीही न ढळणारे रमाकांत कदम वृत्तीने धार्मिक होते. समाजाच्या धार्मिक भावनाही त्यांनी कसोशीने जपल्या. साहेबांनी मीरा रोड येथे आरके इन हॉटेल शेजारी श्री गणेश मंदिर बांधून श्री गणेश मूर्तीची स्थापना काशी येथील मुख्य पुजारी आणून केली. दीनदुबळ्यांची सेवा आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणारे आणि स्वच्छतेचं महत्व सांगणारे श्री संत गाडगे महाराज हे कदम कुटुंबियांचा आदर्श. आपल्या या आदर्शानं जे जे सांगितलं ते प्रत्यक्षात उतरवणं हे रमाकांत कदम यांचं जीवन ध्येय होतं. गाडगे महाराजांनी दिलेल्या संदेशापैकी गरीब मुलामुलींना शिक्षण देणं या संदेशाला अनुसरून समाजातील गरीब आणि होतकरू मुलामुलींना शिक्षण देता यावं यासाठी समाजातीलच काही कार्यकर्ते आणि उद्योजक तसेच प्रतिष्ठित मंडळींना सोबतीला घेऊन रमाकांत कदम यांनी मार्च 1971 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री संत गाडगे महाराज समाजसेवा संघ महाराष्ट्र ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू लागली आणि त्यांचं जीवन ज्ञानाच्या प्रकाशानं उजळून निघालं. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून रमाकांत कदम यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. सन 2000 साली भरलेलं श्री संत गाडगे महाराज समाजसेवा संघ महाराष्ट्राचं 3 दिवसीय अधिवेशन असो किंवा 2001 साली मुंबई येथील महाराष्ट्र परीट सेवा मंडळानं आरक्षणासाठी काढलेला मोर्चा असो, या कार्यक्रमांच्या आयोजनात रमाकांत कदम यांनी महत्वाची भूमिका तर निभावलीच, शिवाय सढळ हस्ते आर्थिक मदतही केली. आरक्षणाचा लढा लढण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र परीट समाज आरक्षण समन्वय समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात आले, आंदोलनं करण्यात आली. समिती प्रमुख म्हणून रमाकांत कदम साहेबांनी उत्तम काम पाहिलं. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण हयात असेपर्यंत सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ज्या संस्था समाजासाठी चांगल्या प्रकारे कार्य करतात त्यांच्या पाठीशी साहेब सदैव खंबीरपणे उभे राहिले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी म्हणजेच नाशिक, औरंगाबाद, आळंदी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज, बारामती, नागपूर अशा ठिकाणी संत गाडगे महाराज सभागृह आणि स्मारक उभारण्यास साहेबांनी लाखो रुपयांची मदत नितांत श्रद्धेनं केली. समाजाविषयी प्रचंड आस्था असणारे आणि समाजमन जपणारे रमाकांत कदम स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. समाज बांधवांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. बिल्डर असोसिएशनचे ते 6 वर्षे अध्यक्ष होते. अध्यक्ष पदाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी नगरपालिकेकडून बिल्डर असोसिएशनला चांगल्या सुविधा देण्याचा, प्रगत करण्याचा प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्न केला. ज्याप्रमाणे बांधकाम व्यवसायात रमाकांत कदम साहेब सूर्याप्रमाणे तळपले, त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायातही त्यांनी अमाप यश मिळवलं. आज मीरा भाईंदर परिसरात त्यांची 3 आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. आरके इन या नावाने ही हॉटेल्स ओळखली जातात. रमाकांत कदम साहेबांकडे जो कोणी मदतीसाठी आला तो कधीच रिकाम्या हाताने परतला नाही. कोणी गरजवंत औषधोपचारासाठी असो, शिक्षण किंवा सामाजिक कामासाठी असो, आलेल्या प्रत्येकास रमाकांत कदम साहेबांनी सढळ हस्ते मदत केली. समाजासाठी रमाकांत कदम जे काही करत होते ते सर्व समाजही विनम्रतेने पाहत होता. त्यांची ही तळमळ आणि निष्ठेचा गौरव अनेक पुरस्कारांनी केला गेला. समाजभूषण, यशस्वी उद्योजक, जीवन गौरव, अनेक संस्थांनी, अनेक पुरस्कारांनी रमाकांत कदम साहेबांचा गौरव केला, सत्कार्याचा सन्मान केला. आई वडील रमाकांत कदम साहेबांसाठी दैवत होती. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी मीरा भाईंदर मध्ये नर्मदा नगर वसवले. वडिलांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केली. आई वडिलांचं छत्र हरपलं. कुटुंबावर अनेक आघात झाले, अनेक अडचणी आल्या, पण साहेब प्रत्येक आव्हानाला सामोरे गेले. अवघड आणि बिकट वाटेवरही संसाराचा गडा समर्थपणे ओढला. खरंच साहेबांसारखं सेवाभावी दानशूर नेतृत्व समाजाला लाभलं हे समाजाचं भाग्यच. गरीब कुटुंबातून आलेला एक साधा माणूस स्वतःच्या मेहनतीवर, कष्टांवर अंगी नम्रता बाळगून यशाची गरुड झेप कशी घेऊ शकतो याचा आदर्श म्हणजेच रमाकांत कदम साहेब. लेखक ज्ञानेश्वर गवळी यांच्या परीट घडीची फुलं या पुस्तकात रमाकांत कदम साहेबांवर एक अप्रतिम लेख आपल्याला वाचायला मिळतो. या साहेबांच्या
असामान्य व्यक्तिमत्वाचं सुंदर रेखाटन त्यांनी केलंय. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा रमाकांत कदम साहेब समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करीत असत. कार्यकर्त्याचा योग्य सन्मान झाला पाहिजे, त्याला काम करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं ते मानत. रमाकांत कदम साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी रेखाताई ही दानशूर आणि सहृदय माणसं समाजाला कायम ताकद देत राहील. देण्याची जी वृत्ती लागते ती यांच्याकडे नेहमीच पाहायला मिळाली. कष्टाने सगळं उभं राहिलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी घरातील सर्व कुटुंब, सर्व कदम फॅमिलीला त्यांनी स्वतःचा पहिला वडिलांचा भाजीचा धंदा होता, त्यानंतर कंपन्यांचा होता. कंपन्या सगळ्या बंद, हळूहळू बंद करून सगळ्या कदम फॅमिलीला, सगळ्या भावंडांना एकत्र करून संस्कार दिले. सुरुवातीला प्रचंड गरिबी, भाजीपाल्याचा व्यवसाय, इथपासून सचोटीच्या मार्गावर चालत मिळवलेलं अफाट वैभव हा साहेबांच्या प्रगतीचा आलेख थक्क करणारा आहे. इतरांसाठी आदर्शवत आहे. घरात साक्षात लक्ष्मी नांदते. काही म्हणून कमी नाही. बंगला, नोकर चाकर, गाड्या, सारं काही आहे. मात्र समाजाला साहेब कधीच विसरले नाही. अखेरच्या श्वासापर्यंत साहेब समाजासाठी प्राणपणाने लढत होते. माझा दीनदुबळा समाज सुदृढ झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे या भावनेतून स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता ते महाराष्ट्रभर फिरत होते. व्यवसायाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करीत होते. साहेबांना डायबिटीजचा त्रास होता, तरीही साहेब समाजासाठी धावत राहिले. जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत मी समाजकार्य करत राहणार असं नेहमी म्हणत. त्यांच्या आजारपणात पत्नी, सून, मुलांनी त्याची खूप सेवा केली आणि अखेर तो काळाकुट्ट दिवस उजाडलाच. 22 फेब्रुवारी 2021 या दिवशी रमाकांत कदम साहेब हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनानं समाजाची कधीही भरून निघणार नाही एवढी हानी झाली. मात्र जाताना उद्योग व्यवसायाचा, समाजकार्याचा आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणाचा समर्थ वारसा ते आपले सुपुत्र श्री आशिष कदम यांना नकळतपणे देऊन गेले. साहेबांच्या संस्कारात वाढलेले आशिष भाऊ वडिलांची सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच ध्यासानं कार्य करतायत. त्यांच्या नेतृत्वात समाजाच्या आरक्षणाचा लढा पुढे सुरू आहे आणि उद्योग व्यवसायाच्या प्रगतीची घोडदौडही. आणि ते नेहमी मला हे सांगायचे की बघ भाऊ, बाप से बेटा सवाई झाला पाहिजे, असं काम कर की माझं नाव रोशन झालं पाहिजे. आणि हो, मी ते करणार आणि त्यांचं नाव हे मी रोशन करूनच दाखवणार आणि सगळ्या परिवाराला सांभाळून, सगळं काही सांभाळून जेवढं होईल तेवढं मी सगळं त्यांचं नाव राखून ठेवणार. आणि जे पण त्यांचं समाजाचं प्रेम आणि समाजापुरती जे पण त्यांचं हे आदर होता तो तसाच राखून ठेवणार आणि त्यांचे जे स्वप्न आहे आरक्षणाचं तेही पूर्ण करून दाखवणार. समाजसेवेसाठी आपलं अवघं जीवन खर्ची घालणारे रमाकांत कदम साहेब आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. आपलं जीवन चरित्र आम्हास नेहमीच प्रेरणा देत राहील. आपल्या स्मृतींना त्रिवार अभिवादन. मैंने भाव समर्पण का गुण आपसे सीखा है, सिखलाया आपने जीने का तरीका है. अभी और सिखाना था, कैसे तू न जाना था, कहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले साहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारी ही ध्वनिचित्रफित होती. तर म्हणजे यानंतर बोलणं प्रचंड अवघड आहे, तरी पण हे धाडस मी करतोय. खूप जणांनी आठवणी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे मोठी फिल्म त्या ठिकाणी तयार आहे. परंतु वेळेचं देखील बंधन आहेत. साहेबांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत, बाबूला अंकल.
त्यांनी सांगितलेली एक आठवण आहे, त्यानंतर आपण थांबू या ठिकाणी. आणि साहेब गेल्यानंतर समाज बांधवांनी मासिक स्मृतिदिनाच्या निमित्तानं गरीब अनाथांना मासिक श्राद्ध आणि भोजनाचा कार्यक्रम दिला. अशा काही समाज बांधवांचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यांना शेक देऊन सत्कार केला जाईल, परंतु त्याआधी बाबूदांची जी आठवण आहे आपल्या भावाबद्दल सांगितलेली ती आपण ऐकूया. त्यानंतर तो व्हिडिओ स्टॉप होईल आणि त्यानंतर मी आशिष भाऊला विनंती करेन की आपण समाज बांधवांचं त्या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा. बाबूदा. माझे भाऊ रमाकांत कदम ही व्यक्ती फार उच्च दर्जाची होती. आमच्या घराण्यात एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी पुष्कळ आमच्या घराण्यासाठी केलेलं आहे. समाजाला पण त्यांनी धरूनच होते. मी त्याला श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येथे आलेलो आहे. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण अचानकपणे आमच्यातून ते एक तारांबिखा तसा ते निघाले. रमाकांत कदम हे माझे भाऊ. आसपास त्यांची आठवण म्हणजे जीवापाड आठवण येते. आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण. त्यात 3 जण निघाले आणि बहीण पण गेली. आता मी एकटाच राहिलेलो आहे, तर माझी जबाबदारी वाढलेली आहे. कदम फॅमिली समाजातली भाईंदरची एक रिप्युटेड फॅमिली. ज्या फॅमिलीमध्ये श्रीयुत महादेव श्रीपत कदम आणि नर्मदा महादेव कदम यांची सून होण्याचं भाग्य मला लाभलं, ते रमाकांत महादेव कदम यांच्यामुळे. सहज कोपरगावला आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं आणि ही मुलगी माझ्या भावाला करायची आहे म्हणून हट्ट धरला. बापू आणि आईंनी जी मोत्याची जी माळ बनवली होती खऱ्या मोत्यांची, त्यातले 4 मोती निखळले. 1 मोती आहे माझ्याजवळ. रमाकांत महादेव कदम अशी व्यक्ती होती की त्या व्यक्तीच्या एका शब्दाला हजारो लोकांचा होकार मिळायचा. समाजात, गावात, घरात कर्तव्य पूर्ण करणारी कर्तबगार व्यक्ती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मानाने हाक मारणारी, कौतुक करणारी, कौतुकाची थाप देणारी, रागावणारी हक्काने. आज आमच्या कुटुंबाला अचानक करोनाने घात केला त्यांचा. घरातून चालत जाणारी व्यक्ती हॉस्पिटलमधून परत घरी आली नाही. स्वाभिमानी, ध्येयवादी. त्यांचा सगळ्यांचे गुण आमच्या मुलांमध्ये उतरले. आशिष कदम, अभिषेक कदम, जयेश कदम, सागर कदम. आज आमच्या घरामध्ये 4ही सुनांनी घरादाराची जबाबदारी सांभाळून की फॅमिलीवरती एवढं मोठं संकट आलेलं आहे, त्या संकटाचा सामना करत अर्चना, भाग्यश्री, श्वेता, पूर्वा सर्वांना सांभाळत, फॅमिली सांभाळत, नातवंडांना सांभाळत, एकत्र सगळं कुटुंब ठेवत आज फार मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे माझ्या बहिणीवरती, सौरेखा रमाकांत कदम. जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते तिचं दुःख कोणीच कमी करू शकत नाही. पण परमेश्वर, मशाडी आई, ज्योतिबा देवा, हे शंभो महादेवा आम्हाला शक्ती दे. आमच्यातून एक अशी फॅमिलीतली व्यक्ती गेलेली आहे की सर्वांना पोरकं करून की ती जागा कधी भरून निघणारी नाही. तरी मुलाबाळांनी, सुनांनी, नातवंडांनी ती जागा भरून काढायचं ध्येय घेतले. त्यांना सगळ्यांना माझा खूप खूप आशीर्वाद. कोणाचीही सेवा न स्वीकारता, अंथरुणावरती लोळत न पडता, अचानक एक्झिट घेऊन आत्ता सूर्य उगवला आणि आत्ता मावळला अशा पद्धतीने त्यांनी एक्झिट घेतली.
त्यांना परमेश्वराने खूप चांगली जागा दिली आहे, खूप चांगली जागा त्यांना मिळणार आणि त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने सगळ्या कदम फॅमिलीला सुद्धा चांगली बुद्धी द्यावी. सगळ्या मुलाबाळांनी एकत्र राहावं आणि सगळ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे ही विनंती करते मी परमेश्वराच्या चरणी. ओम नमः शिवाय. कुटुंबियांच्या आठवणींचा हा एक मोठा पट आहे, खूप मोठा व्हिडिओ आहे आणि ते सर्व आपल्याला बघायचं या ठिकाणी. परंतु त्याआधी जे समाजमन साहेबांनी जपलं तोच एक समृद्ध वारसा आदरणीय श्री आशिष रमाकांत कदम हे पुढे त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आगरी समाज उन्नती संस्थेसाठी 1,11,111 रुपयांचा धनादेश ते देणार आहेत त्यांच्या एका वास्तूच्या बांधकामासाठी, हॉलसाठी. आणि म्हणून मी आदरणीय रेखाताई, आदरणीय आशिष भाऊ, आदरणीय श्वेता वहिनी आपणास त्या ठिकाणी विनंती करतो की आपण कृपया त्या ठिकाणी पुढे यावं. आणि आदरणीय श्री रोहिदास काका पाटील यांना हा धनादेश या ठिकाणी सुपूर्द केला जाईल. साहेबांच्या स्मृती जागवत आज सत्कार्याच्या पुष्पाने आपण त्यांचं या ठिकाणी स्मरण करतोय. ही सत्कार्याची पुष्प त्यांना अर्पण करतोय. आपल्या या आवडत्या व्यक्तीसाठी खूप मोठ्या संख्येनं समाज बांधव देखील उपस्थित राहिलेले आहेत. आपण हा धनादेश रोहिदास काकांकडे सुपूर्द करूया. कदम कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या धनादेशासोबतच संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं, कदम कुटुंबियांच्या वतीने आगरी समाज उन्नती संस्थेसाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या या कार्यामध्ये हा परिवार सतत सोबत असेल याची ग्वाहीही देतो. सर्व कुटुंबीय या स्मरण यात्रेमध्ये सामील झालेत आणि समाजातील काही बांधव आहेत, घरातली लहान थोर मंडळी आहेत, या सर्वांनीच आपल्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्या आठवणींचा हा खजिना, हा जो पट आहे तो आपण यानंतर हा पुढे असा चालू ठेवतो. गोपाळा देवी नंदन गोपाळ. नमस्कार, मी दिलीप पाटणी शिंदे. स्वर्गीय भाऊ यांचे माने भाऊ, ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे समाजाचे मार्गदर्शक आणि थोर समाजसेवक होते. आमचे शिंदे कुटुंबासाठी लढणारे समाजाचे मार्गदर्शक होते. त्यांची साथ आणि सोबत होती. आज आम्ही जे आहोत ते भाऊमुळे आहोत. त्यांची मुनी आम्हाला नेहमीच जाणवत राहणार. अशा आमच्या भाऊंना माझी स्मृती आदरांजली. सर्व पाहुण्यांचे आभार. नमस्कार, मी निर्मला दिनेश. असं भाऊ आणि माझं नातं पूर्वीपासूनच आहे. आता ते आमचे व्यायले आहेत, ते मला नेहमी नामा हाक मारित असतात. पूर्वीपासून त्यांची नेहमी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप, तोंड भरून त्यांनी माझ्या पदार्थांची स्तुती करायचे. त्यांचे असे अचानक निघून जाणं म्हणजे आम्हाला पोरकं होणं आहे. त्यांची शिकवण आणि आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत आहे. शेवटी एवढंच बोलावं असं वाटतं, असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, गंध नसला तरी सुगंध दरवळत असावा. आमचे भाऊ, मनापासून सर्वांचे आभार. माझे वडील रमाकांत कदम एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. मला त्यांचा गर्व, अभिमान आहे. ते राजासारखे जगले, राजासारखे गेले, ताठ मानेने राहिले, स्वाभिमानाने जगले. त्यांनी मला धैर्य, धाडस, प्रामाणिकपणा, स्वावलंबी आणि विवेक बुद्धीची शिदोरी दिली, जी मला आयुष्यभर पुरणार आहे. त्यांनी मला दोन्ही हाताने भरभरून आशीर्वाद दिले, जे मला जन्मभर साथ करणार आहे.
तुम्ही, त्याबद्दल त्यांची ऋणी आहे. पप्पा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सतत माझ्याबरोबरच आहात. तुम्हाला शांती मिळो असे परमेश्वरचरणी माझी सतत प्रार्थना असेल. थँक्यू पप्पा. थँक्यू पप्पा फॉर एव्हरीथिंग. नमस्कार, मी रमाकांत कदमची सगळ्यात धाकटी मुलगी. माझं नाव अक्षता आहे. पप्पांना जाऊन आता वर्षश्राद्ध व्हायला आलं आहे आणि जाऊन वर्ष झालं आहे असं मला अजूनही वाटत नाही. अजूनही वाटते की माझा फोन वाजेल आणि ते मला फोन करतील, माझ्याशी बोलतील आणि मला विचारतील कसं चाललं आहे, आणि कसं आहे, सगळं कसं चाललं आहे. अजूनही असं वाटतं त्यांचा फोन येणार आहे मला अजूनही विश्वास होत नाही. माझे फ्रेंड्ससुद्धा मला विचारतात तुला त्यांची आठवण येते. म्हटलं मला असं वाटतं ते फक्त आहेत सोबत. मला असं अजूनही अशी पूर्णपणे जाणीव आली नाही की ते गेलेत. कदाचित एकदम अचानक गेलेत ते म्हणून. पण पप्पांकडून शिकण्यासारखं खरं तर भरपूर आहे. ते खूपच एक डिसिप्लिन्ड, एक वेल एस्टॅब्लिश्ड आणि खूपच फोकस्ड होते सगळ्या बाबतीत. काम त्यांना खूप आवडायचं करणं आणि कामासाठी तर सगळ्यांनाच माहिती की त्यांनी किती पण त्यांचं पायाचं ऑपरेशन होऊन डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला मोजून फक्त 4 पावलं घ्यायचे आहेत. ते सगळं डोक्यात ठेवून ही मेड शुअर की ते 4 पावलंच घेतात आहेत आणि जास्त चालत नाही आहेत. तसंच ते करायचे. पण काम त्यांनी सोडलं नाही बिकॉज त्यांच्या हिशोबाने काम करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक जगण्यासारखं एक निमित्त होतं असंच वाटायचं. पप्पांकडून त्यांचं डेडिकेशन वगैरे बघून तसं काहीतरी मी पण माझ्या लाईफमध्ये केलं पाहिजे. द वे ही वॉज डेडिकेटेड त्यांच्या कामाव्यतिरिक्त आणि सगळ्या बाबतीत. मला अजूनही पप्पांचा एक शब्द खूप सारखा म्हणजे सारखा आठवतो. काहीतरी मी लहान होते आणि काहीतरी आगाऊपणा केला होता आणि मला त्याचं खूप गिल्ट झालं होतं कारण की मला असं वाटलं की पप्पांना थोडंसं निराश झाले होते त्या बाबतीत. आणि आय जस्ट वेंट आणि त्यांना म्हटलं आय एम रिअली सॉरी पप्पा की ह्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो आहे. तर त्यांचं म्हणणं एवढं मस्त होतं की एवढं लक्षात ठेव अक्षु, जिथपर्यंत मी जिवंत आहे तुला मी काहीच होऊन देणार नाही. अँड आय जस्ट फील इट की अजूनही ते आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे, ते सोबत आहेत. आणि मला अजूनही वाटतं की कुठे ना कुठे ते आणायला मोठं होताना सुद्धा बघतात आहेत. आणायला खूप आठवण येते त्यांची. 3 वर्षाचा असून सुद्धा तो भरपूर वेळा त्यांचं नाव घेतो. सो आय जस्ट फील कुठे ना कुठे त्यांची जाणीव राहणार आहे आणायबरोबर सुद्धा, जशी आपल्या सगळ्यासोबत राहणार आहे. वी मिस यू अँड वी लव्ह यू. आणि तुम्ही जिथेही असणार तुम्ही सुखातच असावे अशी माझी प्रत्येक दिवशी देवापुढे प्रार्थना असणार आहे तुमच्यासाठी पप्पा. बाय. नमस्कार, मी रमाकांत कदम यांची मोठी मुलगी नीतू. पप्पा, खरंच अजून विश्वास बसत नाही आहे की तुम्ही आम्हाला सोडून गेलात. माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये मी असून तुमचं नाव सेव्ह करून ठेवलं आहे. जेव्हा मी त्या नंबरवरून कॉल केला की मन भरून येतं, डोळ्यात टचकन पाणी येतं. पप्पा, तुमचा तो आवाज कॉल केला की काय अक्का बाई, काय चाललंय, त्या आवाजातली प्रेम आणि माया ती मला ऐकू येत नाही याची मनाला खूप खंत वाटते. माझ्या पप्पांना माझं खूप कौतुक वाटायचं. आमचं लहानपण हौस नाही, आम्ही सगळे चुलत आणि सखे एकत्र. आम्ही 12 मुली आणि 5 भाऊंचं एकत्र वाटलो. माझ्या पप्पांनी सगळ्यांचे खूप लाड आणि कौतुक केले. मला आठवत आहे लहानपणी आम्ही
इव्हन ते कचरा कसा काढायचा ते सुद्धा आम्हाला शिकवायचे. कधी हॉटेलमध्ये गेलो की फॉकन्स तुम्ही कसं जेवायचं हे सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवले. हॉटेलमध्ये टेबल मॅनर्स काय असतात, एवढ्या बारीक सारी गोष्टी म्हणजे तुम्ही विचार करा की कसे होते ते. त्यांना डिस्क्राईब करणं खूप म्हणजे ही वॉज लाईक अ ग्रेट पर्सनॅलिटी. नाही आपण मी नाही त्यांचं नाही एक्सप्लेन करू शकत ते कसे होते. नो वर्ड्स टू एक्सप्लेन द पर्सनॅलिटी. माझ्यासाठी ते एक आदर्श वडील होते. त्यांच्या जाण्याचं दुःख आहेच, त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. पण समाधानाची गोष्ट ही आहे की आज माझा भाऊ केदार त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आज ठामपणे उभा आहे. पप्पांचा आशीर्वाद आणि केदारचा सपोर्ट आज आमच्यासोबत राहतो हीच ते म्हणत आहे. रमाकांत कदमच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनानिमित्त नमस्कार. आमचा एक चांगला फॅमिली मित्र, एक चांगला नातेवाईक, सदैव लोकांवर प्रेम करणारा आणि कधीही परिस्थितीचा गर्व नसताना सदैव लोकांच्या मदतीस तयार असणारा असं रमाकांत कदमजी. श्री संत गाडगे महाराजांना प्रणाम. आज बोलावं खूप वाईट वाटतं मला. आज आपले तुम्ही भाऊ निघून गेले, त्याचं फार सगळ्याला दुःख आमच्या सगळ्या घरात दोघं कोसळलं. सांगायचं त्यांचं प्रत्येक गोष्ट म्हणजे काय बोलावं काय सांगावं हे सुचत. रोज त्यांची नीतिनियमाने आम्हाला सगळं त्यांची आठवण येते. आज त्यांनी तिथं नाही तिथं पेरलं ते इतकं उगवलेलं आहे. आज आम्हाला हाताशी बघून मला तर त्यांनी मेवणी म्हणून साडू म्हणून कधीच आम्हाला भेटले. दोघांना पण मला बहिणीसारखे हात मारायचे, जवळ द्यायचे, रागवायचे, समजून सांगायचे. पण त्याचे त्यांचं हे करावं तेच कळत नाही. आज ते आमच्यातून जायला नको. त्यांची आम्हाला खूप गरज होती सगळ्यांना, त्यांच्या घरातील लोकांना. त्यांच्या घरावर डोंगर बसवला हे तर ऐकून आणि तिथं गेल्यानंतर खूप वाईट वाटतं. सगळं बाजूला भाऊ 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 दिसतात. सगळ्या भावांचं कल्याण केलं त्यांनी, नातेवाईकांचं केलं, सगळं समाजात सुद्धा त्यांनी सगळीकडे कधी त्यांना गर्व नव्हता, अभिमान नव्हता, काय नाही. सगळ्यांना धरून करून चालायचे. ते बोलायचे पैसा माणसापेक्षा मोठा नाही, माणुसकी महत्त्वाची. त्याचे 2-3 वाक्य इतके सुंदर होते घेण्यासारखे. थोडक्यात बोलून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संत गाडगेंना विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी रमाकांत कदम म्हणजे सख्खे साहेब आहे. त्यांच्या बाबतीत मी काय बोलावं. गेली 36 वर्षाची भाऊबंदी नातं सगळं काय सोडून गेले. महाराष्ट्राच्या समाजात त्यांनी त्यांचं नाव कमवलं. गेली 36 वर्ष माझ्याबरोबर त्यांनी बंधूंचं मोठ्या भावासारखं नव्या मित्रासारखं बी नातं जोडलं. मी त्यांना समाजाच्या कामात उत्तेजित केलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण माझ्या समाजाचं काम केलं. त्यांनी एकदा सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं कुलदैवत संपूर्ण तमाम मराठा माणसाचं आळंदी क्षेत्र इथे त्यांनी भरीव रक्कम दिली. अशा या थोर माणसाला मी माझा मोठा भाऊ म्हणून समजलं. माझ्या घरावर त्यांची छाया होती. त्यांच्यामुळे माझ्या प्रगतीला मार्ग मिळाला. त्यांच्या बाबतीत बोल मी तेवढं कमीच आहे. ते आमच्यातून निघाले, आमच्यावरती फार मोठी हानी झाली. त्यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो. आणि त्यांच्या कुटुंबावर जो काय आघात झाला त्याच्यातून त्यांना स्थिरता मिळो ही बाबाचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. जय संत गाडगे. आठवणी अजून आहेत, पण त्याआधी आता ज्यांना आपण चेक सुपूर्द केला, आगरी समाज उन्नती संस्था आदरणीय श्री रविदास काका पाटील या ठिकाणी त्यांना 2 शब्द बोलायचे, त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी सन्मानानं त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. येतो. नमस्कार. कदम कुटुंबीय आणि रमाकांत शेट्टी सगळं चाहते. मी 2 मिनिटात फक्त तुम्हाला
2 आठवडी सगळं वयाचं भान ठेवून आम्ही लहान होतो. पहिल्या पूर्वेला खाली नवघर गोडदेव 3 गावं, एक केशव शेठ, एक महादेव शेठ, अख्ख्या गावाचे शेठ. आम्ही त्याच्या समोर वाढलो. क्रमांकर शेठ घरांतर वाढत गेले. मी त्यातल्या 2 गोष्टी सांगेन की जेव्हा मी कारखानदाराचं मी काम करत होतो, महादेव शेठ बोलले, आपलं काम आहे ना तुम्ही चालू ठेवा, मी तुझ्या पाठीशी आहे. मला ते शब्द आजही आठवले. खरंच पडून आले की महादेव शेठचा पुत्र असावा तर कसा असावा, त्याला सर्टिफिकेट घ्यायला गरज नाही. त्याची स्वयंस्फूर्ती आहे. त्याच्या आयुष्यात तो कुटुंबही सांभाळेल, त्याच्यावर त्यांनी जबाबदारी ठेवली तेही सांभाळेल. त्यांनी शुभेच्छा देतोय. आणि खरंच त्याचे अनेकांनी आपल्या सगळे मी सगळ्यांनी आपल्या कुटुंबात आपण शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहेत, राजकीय जीवनामध्ये ज्यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे अशी मंडळी आहेत. या ठिकाणी सन्माननीय दारिद्र्यजी मेहता उपस्थित आहेत. मी त्यांना यानंतर विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री दारिद्र्य कदम, परशुराम पाटील, अशोक या प्रकारे आणि भाईंदर पूर्वला RMP पाक नावाचं एक क्षेत्र म्हणजे आज रमाकांत कदम या नावाने ती एक ओळख निर्माण झाली होती. आम्ही छोटं म्हणजे माझी पहिल्यांदा भेट झाली हे खरं सांगावं वाटतं की त्यावेळी रिक्षा चालवायचो आणि रमाकांत कदम हा मोठा नाव भाईंदर पूर्वमध्ये होता आणि त्यांचे अंगरक्षक त्यांचा ऑफिसचा बाहेर 8-10 उभे असायचे. आणि योगायोगाने मी कॅबिन रोडला जाताना माझी रिक्षा त्यांच्या गाडीला घसरली. आता 18 वर्षाचं वय माझं, मारवाडी मुलगा काय करतील माझ्यासोबत हे अंगरक्षक, मला ही भीती वाटत नाही. ते लोकांनी मला पकडलं आणि रमाकांत शेठ समोर उभा केला. साहेबांनी आपली गाडी ठोकली. मी अक्षरशः माझ्याकडे बोलायला शब्द नव्हता. मला त्याच दिवशी आठवतात रमाकांतजींनी मला काही ना सांगता ठीक आहे चूक झाली थोडं ओरडले आणि मला सहज जाऊ दिलं. मला आश्चर्यच वाटलं की ज्या व्यक्तीबाबत एक वेगळा विचार करतो त्या व्यक्तीने मला, सामान्य व्यक्ती, माझी काय ओळख नाही, घेणं नाही, देणं नाही आणि मी काय गाववालाही नाही, आगरी पण नाही, तरी त्याप्रमाणे तरी प्रेम आणि स्नेह दिलं. त्याच दिवसापासून त्या व्यक्तीचं महत्त्व मला समजल्यानंतर, राजकारणामध्ये आल्यानंतर अनेकदा त्यांचं साथ आम्हाला लाभलं. परंतु त्यापेक्षाही महत्त्व ज्या वेळी समाज काम असेल आणि कुठलाही समाज, भाईंदर पूर्वला अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मुळात योगदान असायचं. फूल किंवा फुलाची पाकळी कधी ते नाही बोलायची नाही असं तरी मी त्यांच्याकडे अनेकदा शिकायला मिळतो. त्यानंतर राजकीय व्यवसायानंतर आमचे बिझनेस करोडो रुपयांचे व्यवहार सुद्धा झाले आणि आशिष बिझनेस आहे त्यामध्ये त्यांचा माझा मोठा विश्वास होता. कुठलाही काम सांगितलं कागद ना विचारता जे पैसे मागेल ते द्यायचं, एक असं वेगळं विश्वास निर्माण झाला होता आणि त्यांचंही तेवढं प्रेम होता. आणि नेहमी ते मला अनेक सूचना करायचे की शहराला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तुम्ही हे करत नाही ते करा, असं अनेक त्यांच्याकडनं मार्गदर्शन भेटलं. आणि या राजकारणात माझ्या जीवनामध्ये त्यांचं सुद्धा मोठा योगदान आहे. कारण की पहिल्यांदा ज्यावेळी निवडणूक मी जिंकलो त्यावेळी त्या व्यक्तीने मला, कारण कॅबिन रोड माझा जो क्षेत्र होता त्यांचा ऑफिस भाग नर्मदा नगरात अख्खा तरी बांधला जो माझा वडाच होता आणि त्याच दिवसापासून त्यांचं जो प्रेम मला लाभलं, या कुटुंबाचं लाभलं. त्यानंतर मग गौरी गणपती असतील किंवा इतर सामाजिक कार्यक्रम असतील, लग्न असे अनेक कार्यक्रमामध्ये मला त्यांनी सहभागी केलं. खरं आज त्याच्यात नाही मला खंत आहे त्याचं. हे खरं आशिष हेच सांगेल की आम्ही सदैव तुमच्या कुटुंबासोबत आहोत आणि मी आशिष सांगेल ज्यावेळी असं काय वाटेल की मी कुठेतरी तुम्हाला उपयोगी होऊ शकतो, खरं असं वाटेल की रमाकांत कदमचं जो प्रेम आणि स्नेहचं ऋण माझ्यावर आहे तो कुठेतरी उतरेल तर नक्कीच या कुटुंबाला ज्यावेळी असं काय वाटेल की मी उपयोगी होऊ शकतो मला खरं आनंद होईल. मी परत एकदा त्यांना पुष्पांजली अर्पित करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठी हिमालयाप्रमाणे खंबीरपणे उभे असलेले कदम साहेब त्यांच्या आजचा स्फूर्तीचा कार्यक्रम आहे. परंतु अशोक भाऊ आज प्रत्यक्षात या ठिकाणी हे जाणवतोय की रमाकांत कदम हा एका स्मृतिदिनाचा विषय नाही आहे, हा खरं म्हणजे स्मृती सप्ताहाचा विषय आहे. कारण या ठिकाणी जेवढी मंडळी आली आहेत ना त्या प्रत्येकाला बोलावं असं वाटेल, परंतु वेळेची मर्यादा आहे हे तुम्ही आम्ही सारे जाणतो. आणि त्यामुळे समाजाच्या वतीनं 2 व्यक्ती या ठिकाणी येतील, आपलं मनोगत व्यक्त करतील. यामध्ये DD सोनटक्के आणि ज्ञानेश्वर गवळी यांना मी विनंती करतो
की त्यांनी कृपया पुढे या आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. देवी सोमटक्के आणि ज्ञानेश्वर गवळी साहेबांचा मगाशी उल्लेख केला होता. पर्यटन घडीची फुलं या पुस्तकाचे लेखक. तर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा, समाजाचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, स्वर्गवासी रमाकांत कदम साहेब, त्यांचा आज स्मृती दिन वर्ष श्राद्धाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, त्यांचे सर्व हितचिंतक, माझ्या माता, बंधू आणि भगिनी, रमाकांत कदम साहेबांविषयी ज्या ज्या वक्त्यांनी आता अनुभवातून आपले बोलून दाखवले. रमाकांत कदम साहेब असं व्यक्तिमत्व होतं, त्या डॉक्युमेंटरीहून आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल. बऱ्याच समाज बांधवांना माहिती नसेल ही बॅक हिस्ट्री साहेबांची. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्तिमत्व, कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही श्रीमंताची, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असं व्यक्तिमत्व म्हणजे रमाकांत कदम साहेब. मी माझ्या जीवनामध्ये 2000 पासून रमाकांत कदम साहेबांना ओळखतो. माणूस हा जन्मल्यानंतर प्रत्येकाला जन्म आहे, प्रत्येकालाच मृत्यू आहे. पण मात्र जन्मल्यानंतर तो कसा जगला मला याला जास्त महत्व आहे. माणसं तर प्रत्येकात जगतात, पण ती कशी जगतात? समाजासाठी जगतात, सेवाभावी वृत्तीने जगतात, की नुसत्या श्रीमंतीने जगतात? रमाकांत कदम साहेब असं व्यक्तिमत्व या समाजामध्ये होऊन गेलं की आज आपल्याला वाटतं असं की एक मायेचा हात, एक आपले आधारस्तंभ, घरात प्रत्येक समाज बांधवाला वाटतं की माझा वडील ज्या पद्धतीनं माझा आज नाही आहे, हयात नाही आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला असता, अशा सर्व समाज बांधवांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान म्हणजे रमाकांत कदम साहेब. त्यांनी जीवनामध्ये शून्यामधून विश्व निर्माण केलं. नुसतं पैसा गडगडीनं कमावून त्यांनी जीवन व्यतीत नाही का? त्यांनी जीवन असं जगलं की श्री संत गाडगे बाबांचा 10 कलमी जो कार्यक्रम आहे त्यांनी उपदेश केला की अपंगांची सेवा, समाजाची सेवा, तहानलेल्या पाणी, रोग्यांना औषध, त्या पावलावर पाऊल ठेवून गाडगे बाबांच्या श्री रमाकांत कदम साहेबांनी माणसामध्ये देव पाहला, मानव सेवाच ही ईश्वर सेवा म्हणून त्यांनी आपलं जीवन संपूर्ण त्या विचारावर चालले. त्या विचारावर गाडगे बाबा जसे कृतीतून उपदेश करत होते आणि कृतीतून आचरण करत होते, तसेच रमाकांत कदम साहेब गाडगे बाबा सारखे कृतीतून आचरणात आणून समाजाची सेवा करायची, हे कदापि कोणीही विसरू शकत नाही. समाजाबद्दल तर तळमळ पाहणारा आणि माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे, मला तरी वाटते इतिहासामध्ये झालाही नाही, आहे नाही आणि होणारही नाही. मी ज्या जातीत जन्मलो त्या मला जातीचं ऋण फेडायचं आहे, माझ्या जातीचं भलं झालं पाहिजे, ही भावना रमाकांत कदम साहेबांमध्ये होती. माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न. नुसतं त्यांनी स्वप्न नाही पाहिलं, तर स्वप्न ते कृतीत आणून, आचरणात आणून त्यांनी समाजाला मार्ग दाखवला. एक अनुभव सांगतो. आमच्या अरुणाताई रायपूर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही बसलो दोघं जण. त्यांनी ड्रायव्हरला आपला मोबाईल दिला, अरे माझा फोटो म्हणे छान पाहिजे. आम्ही बसलो होतो, मी होतो, माझ्या बाजूला राजेंद्र शेठ आयर होते, आम्ही भाऊ शिंदे होते. मी म्हटलं साहेब आज कसं काय तुम्हाला आठवलं फोटो काढायचं?
सोनटके साहेब म्हणे मला आवड आहे म्हणे फोटोची, पण आज समाजामध्ये आपण जे काम करतो, आपण समाजाविषयी जी आत्मीयता आपल्या मनांमध्ये आहे आणि आपल्याला समाजाचं आरक्षण मिळवून द्यायचं आहे. तुम्ही आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष आहे आणि सोनटके साहेब म्हणे मी आरक्षण मिळाल्याशिवाय मरणार नाही, हे त्यांचे शब्द त्या लग्नामध्ये. किती स्वप्न मोठं असं, किती त्यांना विलीन पाहावा, पण आपल्यामधून 1 वर्षाच्या आत या परमेश्वरांनी आपल्यामधून सोडून दिलं. आमचं सर्व छत्र छाया गेलं. त्यांनी समाजाचं भलं व्हावं म्हणून प्रत्येक समाजामध्ये 4-4 संघटना आहेत, 5-5 संघटना आहेत. रमाकांत कदम साहेबांच्या शब्दावर 3-3, 4-4 संघटना सुद्धा एकत्रित करण्याचं काम रमाकांत कदम साहेबांनी केलं. हे कदापि समाजाने विसरू नये. त्यांचे वृत्ती, त्यांचे विचार, प्रत्येक माणसामध्ये हे 5 बोटं सारखे नसतात. विचार जरी व्यक्ती प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व वेगळं असेल तरी पण माणसाचे मनभेद असू नये, मतभेद प्रत्येक असले पाहिजे, अशा पद्धतीचं चालतं बोलतं एक आपल्यामधून व्यक्तिमत्व आणि गाडगे बाबांच्या विचारावर चालणारं व्यक्तिमत्व. आणि त्याचाच वारसा म्हणून मी सांगतो, आमच्या रेखाताई, आमच्या शरयूताई, त्यांचा सुपुत्र आशिष भाऊ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम तंतोतंत करत आहे. कारण आपण कोणीही समाजापैकी एकाने जरी सांगावं की आमच्या ताईंच्या घरी गेल्यावर, साहेबांच्या घरी गेल्यावर ठीक आहे, पुरुष म्हणून मंडळी ही बाजूला असते, पण जी आत्मीयतेनं विचारपूस करण्याचं आपल्याला कोणाला तरी जाणवलं की माझ्या जवळचा नातेवाईक आहे, माझ्या दूरचा नातेवाईक, किती आत्मीयतेनं विचारपूस करून त्याला जेवण केल्याशिवाय, त्याला नाश्ता केल्याशिवाय, चहा घेतल्याशिवाय आमच्या रेखाताई असो का शरीर आणि मोठ्या ताईचा संपर्क माझा ज्याला आला नाही, पण या 2 ताईंचं बघितलं, हा जोडा म्हणजे लक्ष्मीचा, अतिशय राम लक्ष्मीचा जोडा. मला एवढं सांगायचं आहे की माणूस जन्मल्यानंतर माणसामध्ये देव पाहायचा आणि सेवेचं माध्यम पाहिलं साहेबांनी. मी माझ्या सेवा, समाजाची सेवा करायची. साहेबांनी एका हाताने मदत समाजाला केली की दोन्ही हात जोडलेल्या प्रार्थनेपेक्षाही श्रेष्ठ आहे, असं गाडगे बाबांच्या विचारावर चालून साहेबांनी आपल्याला पूर्ण करून दिले. गाडगे बाबांचा दस्तुत्री कार्यक्रम आणि साहेबांनी तंतोतंत भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे सांगितलं, जो सार मी आता माझ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो. साहेबाचं व्यक्तिमत्व अतिशय त्या श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की सर्वश्रेष्ठ काय. 12वा अध्याय 10व्या पासून तर 14व्या श्लोकापर्यंत मयेव मना आधस्व मही बुद्धिं निवेशय निवशिष्यैषि मयेव अत ऊर्ध्वं न संशय अत चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय अभ्यासपर समर्थोषि मत्कर्मो भर्मव. म्हणजे हे मानवा, तुला जर मला मिळवून घ्यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास योगातून मिळव, ध्यान योगातून मिळव. म्हणजे परमेश्वराने आपल्याला पर्याय ठेवले की मी तुला कसा मिळेल. शेवटी तुला अभ्यास नाही जमला, कर्मही चांगलं, तुला ध्यान योगही नाही जमला, अभ्यासही नाही जमला, तर निदान माझ्यासाठी कर्म तरी चांगले कर. आणि ते कर्म करण्याचं काम साहेबांनी केलं. साक्षात परमेश्वर साहेबांना मिळाला. सर्व समाजावर आशीर्वादाची छाया त्यांच्यावर आहे. आणि शेवटी सर्वात मोठं कर्म जे श्रेष्ठ आहे, साहेबांनी तुकाराम महाराजापासून गातेपासून जे का रंजले गांजले त्यासे जे मने आपुले तोच साधू ओळखावा गेलं ते हेची जाण. या उक्त म्हणीनुसार तंतोतंत काम आचरणात आणून केलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जा, मग साहेबांची मदत, कोणतं आंदोलन असो, साहेबांची मदत, कुठाला एखादं गाडगे बाबांचा पुतळा असो, साहेबांची मदत, साहेबाच्या तोंडून केव्हाही नाही असं मी तरी पाहिलेलं नाही. असं व्यक्तिमत्व आपल्यामधून गेलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक आहे की श्रेयोगी ज्ञानम अभ्यासात ज्ञानाज्ञान विशिष्यते ज्ञानात कर्म फल त्यागात त्यागा शांतून श्रेष्ठ.
म्हणजे अभ्यासाहून ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलक त्याग श्रेष्ठ आहे आणि त्या कर्मातून माणसाला परमेश्वर मिळतो. साहेबांना जे कर्म चांगलं केलं ते सर्व समाजाला आणि परिवारालाच आहेत. आपल्याला परमेश्वर रूपी आज आशीर्वाद सर्वांना साहेबांचे राहतील. आणि म्हणून साहेबांनी मी एवढंच सांगतो आपल्याला, ज्याचा त्याला काही मिळत नाही. आज आठवण कोणाची ठेवतो? जयंत्या पुण्यतिथ्या कोणाच्या होतात? ज्यांनी काही समाजासाठी देणं राहते, संतांच्या पुण्यतिथ्या होतात, राष्ट्रपुरुषांच्या होतात. साहेब आपल्या मधून जे गेले त्यांनी काहीतरी देणं आणि त्या ठिकाणीच काहीतरी जिवंत आपल्याला विचार ठेवलेला आहे. त्यांनी समाजासाठी काही केलं आहे. जिवंत आपण जन्मल्यानंतर मरेपर्यंत कसा गेला याला जास्त महत्व नाही, पण कसा गेला याला जास्त महत्व. त्यांनी समाजासाठी काय केलं, त्यांनी गोरगरिबांसाठी काय केलं. साहेबांचा इतिहास बघा, शून्यामधून विश्व निर्माण केलं आणि साहेबांनी पूर्ण आपलं जीवन समाजासाठी, इतर परिवारासाठी त्यांनी आपलं खर्चिलेलं आहे. शेवटी एकच सांगतो, ज्याचं त्याला काही मिळत नाही. जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. नदियां न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए अपना फल. नदियां न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल. जो तन मन धन का दान होता है, सही सही वही इंसान होता है, वो सच्चा भगवान होता है, सच्चा भगवान होता है. जय हिंद, जय गाडगेबाबा. साहेबांच्या सोबत किती व्यासंगी माणसं जोडलेली होती त्याचे अनुभव आपण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी गवळी साहेबांचा उल्लेख केला होता. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या. नमस्कार. संत गाडगेबाबा म्हणायचे, दगडात देव बघू नका, माणसात देव बघा. पण आमच्या सोबत प्रत्यक्ष देवच आमच्या सोबत होते. गेली अनेक वर्ष शेठचा सहभाग आपण लाभला. त्यातून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं. अनेक अडचणी आल्या. त्यावेळेस शेठनी पाठीवर हात ठेवून सांगितलं की घाबरू नका, काही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचं चाललेलं काम पुढे चालू ठेवा. आणि त्यांचा आधार असल्यामुळे आम्ही सामाजिक अनेक उपक्रम राबवले, अंमलात आणले, यशस्वी केले. आज वेळेअभावी फारसं काही बोलणार नाही. अशा अनंत अडचणी आहेत, त्याच्यावरती शेतीचे जे सहकार्य केलं ते सांगण्यासारखं आहे. त्या आठवणीतून आम्ही थोडंसं बदल आहोत. मी एक छोटासा लेख रमाकांत शेठविषयी गेली लिहिला, तो वाचून दाखवतो आणि थांबतो. एक सेवाभावी सुल्याचा असत. स्वर्गीय रमाकांत महादेव कदम, आपलं नाव नव्हतं तर ते एक कारकीर्द होतं, एक मोहीम होती, एक वसा होता, एक विचार आणि समाजातील हजारो तरुणांसाठी दिशा होती. आपण आयुष्यातील अनेक वर्ष प्रवीण समाजाच्या गती आणि प्रगतीला वाहिली. एवढेच नाहीत तर अपेक्षित घटकांच्या हिताची कणव असलेला सह्याद्रीसारखा भक्कम नेता म्हणून सगळा भविक समाज आपल्याकडे पाहत होता. आपण आमच्यात नाही ही कल्पनाच आम्हाला त्रासदायक असल्याने आजही आम्ही आपले पुत्र आशिष दादा यांच्या रूपाने आपणास पाहत आहोत. महाराष्ट्रात समाजाचे कुठले कार्य असो, आपला आर्थिक सहभाग नाही असे कधी झालेच नाही. अनेक संघटनांनी आपल्या परीने शासनास लढा दिला. त्यांना आर्थिक बळ देण्याचे कार्य आपण उदार हाताने केले. समाजाचे धरणे आंदोलन असो, उपोषण असतो, राष्ट्रवादी लढे असो, या सर्व स्तरावर आपण पाठीशी होता. अगदी समाजातील रोजगार मेळावा असो, सामुदायिक विवाह सोहळा, आदर्श माता पुरस्कार सोहळा या पुण्य मिळवण्याच्या कार्यातही आपण अग्रस्थानी होता. अनेक धार्मिक वस्तूंना आपण सड हाताने मदत केलीच. पण नाशिकमधील त्र्यंबकेश्वर व पुणे येथील आळंदीतील श्री संत गाडगेबाबा पवित्र धर्मशाळेचे आपण शिल्पकार आहात. आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची मोठी आर्थिक मदत समाजाला असतेच, तेही आपले संस्कार होते. त्यांची नावे सन्मानाने घ्यावीशी वाटतात. माजी नगरसेवक भाऊदादा कदम,
अशोकजी कदम, जयजी कदम, विद्याताई कदम, श्रीमती रेखाताई कदम. माझा भाविक समाज अभिमानाने जगला पाहिजे, त्याचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, म्हणून शासनाशी चालू असलेल्या लढ्यासाठी सर्व संघटनांना एकाच छताखाली आणून सामूहिक लढा देण्याचे शिवधनुष्य आपण आपल्या खांद्यावर समर्थपणे उचलले. म्हणून हा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला. आपल्या प्रयत्नाला यश येण्यास काही अवधी बाकी असतानाच आपण या जगाचा निरोप घेतला व आम्हा सर्व बंधूंना फोके करून गेला. असो जो आवडे सर्वांना तोची आवडी दिवाला, जब तक सूरज चांद रहेगा रमाकांत शेख तुम्हारा नाम रहेगा. जय गणेश. पुढील काही आठवणी स्क्रीनवर पाहण्यापूर्वी पाठीमागून 4 ओळी साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आले की रमाकांत शेटजींची सावली म्हणून महाराष्ट्राच्या समाज बांधवांची माऊली रेखाताई, गरुडाची उंच झेप घेणारा माणूस, त्यांच्या पोटी आशिष भाऊंसारखा गरुड झेप घेणारा आमचा भाऊ तुमच्या रूपानं आमच्यात आहे. आपण स्मृती जागवले. धन्यवाद. त्यानंतर पुढच्या आठवणी पुन्हा एकदा. नमस्कार, मी भाग्यश्री सागर कदम. रमाकांत कदम हे आमचे काका, आमचे त्यांना भाऊ म्हणून आवाज देतो. आमच्या घरातले ते मोठे आधारस्तंभ. माझ्या पप्पानंतर मी शब्द ठेवतो तर तो आमच्या भाऊंचा. आमच्या कदम परिवारात एक हुशार व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ, म्हणजे रमाकांत कदम. आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. आमच्या कदम परिवारमध्ये भाऊंनी दिलेला शब्द तो आम्ही पूर्ण करतो. त्यांनी आमचा शब्द कधीच मोडला नाही. भाऊंनी व्यापार कसा करायचा ते आम्हाला सगळ्यांना शिकवलं. भाऊ आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. आणि भाऊंनी जे आम्हाला वरनं सगळ्या मुलांना, आमचे सगळे भाऊ लोकांना जे पुढे कसं जायचं, पुढे कसं वागायचं ते पल पल आम्हाला सगळं समजवायचे. म्हणून भाऊंची आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण सगळ्यांना आज भाऊ नाही म्हणून सगळे एकदम पोळक्यासारखे झालेले. पूर्ण आमचा कदम परिवार असं वाटते की भाऊ नाही तर आम्हाला खूप म्हणजे खूप वाईट वाटते की ज्या क्षणाला आम्ही लोक कुठे मोठ्या पायरीला चढत चाललो, मोठे होत चाललोय, पण आम्हाला आज वेळ अशी आली की आम्हाला एकमेकाला म्हणजे त्यांचा आधार नाही. भाऊ आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. भाऊ आम्ही तुम्हाला खरंच कधी विसरू शकत नाही. भाऊ आणि माझे सासरे अशोक कदम, आम्ही असे दोघं आणि आम्ही त्यांच्या जुना खूप आम्ही त्यांच्या आवडीने, म्हणजे आमचे सासरे आमचा खूप लाड करत होतं आणि आमचं नशीब की आम्हाला असे सासरे भेटले. भाऊ पप्पा म्हणजे असे सासरे भेटणं आमचं नशीब. म्हणजे एक शब्दात त्यांनी आमचं सगळं ऐकलं. सगळं कधीच नाही हा शब्द त्यांचा आम्ही कधी ऐकलाच नाही. म्हणजे मी पप्पांना भाऊंना म्हणजे दोघे सासरे असे होते ना, आम्हाला पप्पांची कधी कमीच होऊन नाही दिली. म्हणून तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते. आज सर्व काही आहे, असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही नसणे ही मोठी आमच्यासाठी उणीव आहे. पण तुम्ही आमच्या कायम स्मरणार्थ राहताल. आमची तुम्हाला पप्पांना भाऊंना दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी शिवानी महेंद्र नेरकर, श्री रमाकांत कदम यांची मोठी नात. मी स्वतःला खूप नशिबान समजते की मला अशा आजोबांची माया मिळाली. आदरयुक्त भीती वाटणारी अशी पर्सनॅलिटी असणारे बडेपप्पा हे माझ्यासाठी अगदी एका पुस्तकातल्या आयडियल आजोबांसारखे होते. त्यांना नेहमीच माझं एज्युकेशनल आणि करिअर ग्रोथचं कौतुक असायचं. त्यांच्याशी फक्त एक शेवटची भेट होऊ शकली नाही याचं रिग्रेट मला नेहमी राहील, पण त्यांचं आशीर्वादरूपी अस्तित्व